सर्व मस्त मजेत. तुमच्या सर्वांचं स्वागत माझ्या नवीन अशा एक व्लॉगमध्ये. तर व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे समजेलच तुम्हाला, पण व्लॉगमध्ये शेवटपर्यंत हे करत राहा. आज आहे आपल्याकडे जेवणाचा बेत. इथं आमचा संकेतना नौकावण्या काढतोय. इकडे तयारी चालेल जोरात शोरामध्ये जेवणाचं. सो गाई तिथे बघू शकता, म्हणजे सगळेजण आम्ही ते अवेलेबल आहेत. आमचे उंच घरातले माणूस वरती चढलेले आहे, ते टोपं वगैरे काढायचे. इकडे माझ्याकडे काम दिलेलं आहे, रवा आणि मेथी बारीक भाजून मिक्सरला बारीक करायची आहे. ते थंड होण्याची वाट बघतोय मी. झालं आता मिक्सरला लावतो, एवढा वेळ लागतो तरी पण ते काय होत नाही आहे. इथे सगळेजण बसले, 10-12 वेळा केलं. त्यानंतर इकडे बघू शकता आपल्या कोकणातली मस्तपैकी वड्यांची स्टाईल, म्हणजे भोकाच वडे बनवण्याची ही रेसिपी चालू आहे. इथे गूळ, काकडी वगैरे घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ना छानपैकी मिश्रण एकजूट करण्याचं काम चालू आहे. आणि त्यानंतर इथे सगळ्या प्रकारचे पीठ आपण घेतलेले आहेत, जसं की ज्वारीचं आहे, तांदळाचं आहे, त्यानंतर गव्हाचं आहे, त्यानंतर इथे ना धनेपूड टाकलेली आहे आणि त्यानंतर येणार आहे मी जे मिक्सरला बारीक केलं होतं ना ते वाला ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत काय म्हणतात त्याला, चण्याचं पीठ, बेसनचं पीठ, ते बारीक करून टाकणार आहोत. चाळून वगैरे सगळं घेतलेलं आहे. एक टायमाला असंच झालं होतं, आम्ही काहीतरी बनवत होतो आणि त्यावेळेस ना मैदा आम्ही चाळून घेतलाच नव्हता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नाही किडा झाल्या होत्या. पण प्रत्येक जे दळण आहे ना ते दळण म्हणजे चाळूनच घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथं धम्मा आमचा चालला आहे कामाला, तिची मस्ती चालली याच्या बहिणीबरोबर, बाबू. आणि त्यानंतर इथं पूर्ण पीठ मळायला चालू केलेलं आहे. एवढा सगळा कोतामेता करावा लागतो. भोकाचे वडे खायचे असतील जर कोकणामध्ये येऊन तर एवढं सगळं त्याच्यामध्ये असतं. ते दादा हे होतात. त्यानंतर इथं फायनली ना पीठ झालं आहे माझं हे करून. अरे थांब, माझं अर्ध झाल्यानंतर या, मी बनवते पहिला स्टार्टिंग. ठीक आहे, मला हे द्या फक्त. हे कशाला करू, रुमालावर करू काय ग असं कापवाला आपल्याला माहिती किती नॉर्मलच पाहिजे. मग रुमाल द्या चांगला मस्तपैकी. बघू शकता इकडे ना तनुष आलेला आहे. हाय, बघितलं तनुष आमचा, अरे का ना साऊथचा ऍक्टर है यार. काय पण बोलला 5-7 नाही. चलो हम गोला गोला कर रहे हैं, गोला गोला बना के अभी वड़ा तल रहे. गेला बावरा कधीच गेला. कोंबडी वडे, कोंबडी वडे. नाही, मटन वडे ते वजुडी वडा आहे. त्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. हे कोकणातली स्पेशल रेसिपी आहे ही, कोंबडी वडा. डाळ भात सोबत पण खाऊ शकतो. तुम्ही असे पण खाऊ शकता चहा बरोबर, टेस्टी लागतात. वास्तव बघ किती छान येते. त्यासाठी असंच पीठ खावं. काय होतंय सो गाईज इकडे बघू शकता वडे इथे तळले गेलेले, तिकडे वडे झालेत आपले. आणि फायनली इकडे तुम्ही बघू शकता माझे ना वडे रेडी झालेले आहेत.
ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे वडे असे झालेले आहेत गरमागरम. त्यानंतर मी वरती गेलेले आहे ह्यांचं काय चाललं आहे ते, कारण की वरची शूटिंग मला करता नाही आली. फायनली शेवटचं राहिलं होतं ते म्हणजे पेठा आणि कलेजीचं, ते मला शूट करता आलेलं आहे. कारण की शिड्यावरती चढून टेरेसवर जायचं होतं, त्याच्यामुळे धावपळ मला करायची नव्हती. मी खाली आपले वड्यांचं काम आटपलं आणि मग नंतर जेवायच्या निमित्ताने वरती गेलो होतो आम्ही. इकडे ना कोशिंबीर मस्तपैकी संकेतनी ना हे केली होती, ह्याच्यामध्ये दही लक्ष्मण मोहितेने टाकलं होतं, ह्याच्यात मी टोमॅटो कापून टाकला होता. इकडे हरिभाऊ, भगवान दादा आणि आमचे जितूभाई तिघांनी मिळून इथे कालवण म्हणजे असं धबधबीतच केलं होतं. त्यानंतर इकडे भात आपला रेडी होता छानपैकी, म्हणाल तर भात ग्रेव्हीसारखं हे आणि कलेजी फेटाचं ते, असे 3 आयटम आपल्याकडे 4 आयटम होते. आणि त्यानंतर आपले वडे इकडे घेऊन आलेले, आमचं संकेत वडे सगळं वरती घेऊन आलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही आता जेवायला घेणार आहोत. फायनली बघितलं तर वडे एकदम टमटमीत फुगले होते. हे भोकाचे वडे आहेत. चिकन वड्यासोबत खाऊ शकता, मटन वड्यासोबत खाऊ शकता. सगळ्यात भारी पद्धत म्हणजे कुठलाही सण असता तरी आम्ही पहिली सुरुवात म्हणजे आमची वड्यांचीच असते. इथे लक्ष्मण होते भात काढून घेतात ताटामध्ये, सगळेजण आपली कामं वाटून घेतात आणि सगळ्यांची आता पंगत बसणार आहे. आणि बघू शकता आता आम्ही जेवणार आहोत. सो मध्येच आमचं जेवणाचा हा कार्यक्रम तिकडे बघ. काय तमाच्या पुढं काय घेतलं नाही काय नाही. हिचं बघा काय हिचं पहिलं पत्रवलं वाढलं. जेवायला कुठं आल्या अजून कपडा झाला रंगला गेला कुठं होता ना मी काहीच नाही कपडा इकडे टाकलाय. लिंबू कापलं ते इकडे ठेवलं. जेवण कशाबद्दलचं आहे सांगेल मी तुम्हाला नंतरच्या याच्यामध्ये नक्कीच. आणि करत ठेवा, ब्लॉगमध्ये राहा, लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. सगळे बघ कशी लाईन सगळी 4 फॅमिली आहे. पण जेवण केले हे आमचे आचार्य आहेत. आजचं जेवण त्यांनी बनवले. वरती काय जास्त मला यायला नाही मिळालं त्याच्यामुळे. इकडे आमचे दादा आहेत, हेच आचार्य आहेत. आता मस्तपैकी आता आपण जेवणार आहे. मस्तपैकी भारतीय बैठक झालेली आहे. आम्ही सगळे आता बसणार आहोत आणि आता आम्ही जेवणार आहोत. जेवण ह्यासाठीचं होतं आजची जी खूप दिवसानंतरची बसलेली भारतीय बैठक. आपलं सहकुटुंब सहपरिवार एकत्र बसून आम्ही जेवण करत आहोत. ही खास ना मेजवानी होती आमच्या मनूसाठी म्हणजे अनुष्का मोहिते हिच्यासाठी, कारण की ती 10वी चांगल्या टक्क्यांनी पास झाली होती आणि खूप प्राऊड फिलिंग होते आमच्या सर्व कुटुंबियांसाठी. तर आमच्या हरिदादांनी जेवणाची आजची ही जी पार्टी दिलेली आहे ती हरिभाऊतर्फे होती मनूसाठी. इकडे बघा मस्तपैकी वडे आहेत, भात आहेत, कालवण आहे, सुकं आणि कोशिंबीर अशी प्लेट माझी झालेली रेडी. आणि आम्ही सगळेजण बसलेलो आहोत जेवण करायला. सो फायनली लक्ष्मण मोहित्यांचा काटा चुकलेला आहे 1 तास लेट. 1 वाजता जेवणारा माणूस आज चक्क 2 वाजेपर्यंत थांबलेत. पण गरम गरम मस्तपैकी वडे खाल्लेले आहेत त्याच्यामुळे काय चालून गेले. इथं मला पण खूप भयंकर अशी भूक लागले. आणि त्यानंतर आता आम्ही खाणार आहोत. मी बसते जेवायला, बसायला काय होत नाही असं खाली पाकायला, पण ठीक आहे चला. आता आम्ही करतोय सुरुवात छानपैकी जेवायला. या सर्वांनी जेवायला. पहिलाच घास घेते आणि वासाने तर असं वाटत तो कधी खाते, पण फायनली घास गेला तोंडात आणि खूप मजा आली खायला. मला जास्त करून ना डाळ भात आणि कोशिंबीर कोणीतरी दिली ना तरी पण माझं जेवण एकदम हे होऊन जातं आणि मला खूपच आवडलं आजचं जेवण. प्रत्येकाने याच्यामध्ये भाग घेतला होता, सहभाग घेऊन फायनली जेवण आपलं पार पडलं होतं. सो अशा प्रकारे आमचं हा जेवणाचा बेत होता. जे सरप्राईज होतं ह्या व्हिडिओमध्ये, ह्या व्लॉगमध्ये, ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे फायनली. सो कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग नक्कीच सांगा कमेंट करून.
आणि तुमच्याकडे पण अशा पद्धतीचं जेवण होतं का फॅमिलीमध्ये, ते नक्की सांगा. आमची फॅमिली म्हणायला गेलं तर मोहिते कुटुंबियांची खूप मोठी आहे. इथे फक्त जेवढे ते त्यांनाच हे केलं होतं, बाकी सगळे आहेत. आणि आणखीन एक हे येणारच आहे व्लॉग माझं छानपैकी, कारण की बुधवारी पण एक छान अशी ही असणार आहे, निर्वीचा आहे वाढदिवस, सो तिच्यासाठी पण असणार आहे खास व्लॉग. त्यानंतर आमच्या यशने आम्हाला दिली होती ही ट्रीट आईस्क्रीमची, आणि मस्तपैकी कोण आम्हाला मिळाला होता. खाऊन इतकी मजा आली होती ना, अक्षरशः फुल फॅमिलीने एन्जॉय केली आणि खूप भारी वाटलं. सो असेच एन्जॉय करत राहा, हसत राहा आणि ब्लॉग माझे बघत राहा. ठीक आहे, टाटा बाय, भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. सो भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा.